पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण टाळ्या वाजवायच्या. माझा प्रिय बंधू मंडळींनो, स्तोत्र संहिता 34 मध्ये सुरुवातीला पहिले वचनामध्येच आपण पाहणारी गोष्ट आहे. निरंतर देवाची स्तुती आराधना करत राहणे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 34 वचन 1. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. हालेलुया. 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 आम्हाला आपण थोडी वेळ येशूची स्तुती, येशूची आराधना करतो. हे थोड्या वेळानंतर स्तुती आराधना बंद करण्यासाठी नाही. आपण घरी जाताना आनंदाच्या दिवसामध्ये, दुःखाच्या दिवसामध्ये, सगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये या 34:1 मध्ये बोलल्याप्रमाणे निरंतर धन्यवाद, निरंतर स्तुती. एखादे शक्य आहे का? हे शक्य आहे म्हणून माझ्या डोळ्याने मी पाहिली. हालेलुया. मी सेमिनारीमध्ये जॉईन झाल्यानंतरच्या काळामध्ये माझा अनुभव असे आहे, माझ्या पप्पानी कधी स्तुती आराधना बंद केलेली नाही. माझा पप्पा मरेपर्यंत स्तुती आराधना त्यांच्या मुखामध्ये निरंतर चालते. माझा पप्पा मरायला पडलेल्या वयापर्यंत त्यांच्या रात्री झालं तर हात जोडलेले असायचा. जाऊन बघा, कधी त्यांच्या मुखातून स्तुती आराधना चालू होती. टॉयलेटला वर जाता येत नाही अशा काळामध्ये त्यांना हाताने पकडून जाऊन टॉयलेटमध्ये बसवायचं आहे. तेव्हा माझ्या भावाचे घरात छोटे मुलं वगैरे पप्पाला सांगायचा, आता बस करा. टॉयलेटमध्ये बसलेला आहे तिथे पण स्तुती आराधना. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पवित्र आत्म्याचा स्तुती आराधना करण्याचं देण आहे, दान आहे. दान जर आपल्याला मिळालं तर आपण निरंतर स्तुती करत येऊ शकता. परमपवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 पुढच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, परमेश्वरामध्ये अभिमान बाळगणारा अनेक लोक आहेत. हालेलुया. याबद्दल चालणूक संसन करणारे जे लोक आहेत ते लोक देवाची स्तुती करते. तुमच्यामध्ये जितके लोकांचा चालणूक झालेला आहे, पप्पाकडून, मम्मीकडून, भावाकडून, बहिणीकडून,
शेजारच्या लोकांच्याकडून, मित्रांच्याकडून, बॉयफ्रेंडकडून, गर्लफ्रेंडकडून, हस्बंडकडून, नवऱ्याकडून, हालेलुया, चालून असणारे जे लोक आहेत, हालेलुया, देवाचे वचन सांगत आहे तुम्ही देवाच्या स्तुती गौरव करा, हालेलुया, हालेलुया. आता सिस्टर तिसरं वचन वाचा. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये स्तुती आराधनेचा आत्मा मिळालेला आहे त्या व्यक्ती शांत नाही बसणार. हालेलुया. ज्या लोकांना भेटत आहे त्यांना सांगत राहणार. हालेलुया. आपण स्तुती करूया. तू पण स्तुती कर, तू पण स्तुती कर. हालेलुया. स्तोत्र संगीतामध्ये आपण निरंतर मागणारी गोष्ट आहे. जे लोक स्तुती आराधना करत आहे त्यांना अजून अजून आठवण करून देत आहे अजून तुम्ही स्तुती करा. आपण एकत्र स्तुती करूया. हालेलुया. 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 स्तोत्र संगीता आपल्याला शिकवत आहे परमेश्वर स्तुती आराधनेच्या सिंहासनावर येऊन बसतात. जे कोणी घरी स्तुती करत आहे त्या घरी येशूला बसायचं सिंहासन तयार झालेलं आहे. येशू तिकडे येऊन बसणार. माझं नाव वनिता, मी राहणार चौक. माझ्या चर्चचं नाव सेंट अँड्रू चौक. माझी साक्ष देते. मी घरून येताना 4 दिवस अगोदर माझा दात दुखत होता. मी इथे आले, माझा कान दुखायला सुरुवात झाली. रोजरीच्या टायमात खूप दुखत होता पण मी न लक्ष देता ते केलो. पण दुपारच्या वेळी जास्त दुखायला लागला तरी मी प्रार्थनेमध्ये भाग घेतला. रात्रीच्या वेळी फादरांनी म्हटलं कुणाचा कान दुखत होता, मी हात वरती केला. आता माझं पूर्ण कान बंद झालेलं आहे. मला चांगलं आहे म्हणून मी बेनी फादरांचे, सर्व शिष्यरांचे, आमला आईचे आभार मानते. हात वर जात नाही असा त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी परमेश्वर आता हात वर करायला दान देत आहे. हात वर करताना दुखत आहे असे कोण कोण आहेत आता हात वर करून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. एकदा परत खाली करा, परत वर करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. हात वरच असू दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात खाली करा. प्रेज द लॉर्ड. 3 लहान मुलांनी पण हात वर केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी जे हात वर केलेला आहे त्यातील एका व्यक्तीचा त्रास 1 वर्षाहून जास्त जुना आहे आणि खूप प्रयत्न केला तरी अजून बरं झालं नव्हता. त्या व्यक्तीला येशू पूर्ण मोकळीकता आता देत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी एक पूर्ण पायाला कायम सूजन आहे. प्रेज द लॉर्ड. वरून खालीपर्यंत सूजन आहे, खालच्या भागामध्ये सूजन जरा जास्त आहे. हालेलुया. त्या ऋतूमध्ये त्या व्यक्तीला पूर्णपणे क्लिअर करून पाठवायला येशूची इच्छा आहे. कोणाच्या तरी छातीच्या एका भागामध्ये काही दाबून गेल्यासारखा एक अनुभवातून जात आहे. प्रेज द लॉर्ड. अधूनमधून खोकला येत आहे, इतर अनेक त्रास होत आहे तरी क्लिअर होत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे की हालेलुया, तू काही गोष्टीविषयी अजूनपर्यंत पश्चाताप केलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. तू पश्चाताप करताय त्या क्षणामध्ये तुझा हे छातीतील त्रास, खोकला हे सर्व मोकळा होणार, एकदम तू फ्री होणार, बंदच होणार आहे त्रास. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू.
हालेलुया. नर्वस रिलेटेड प्रॉब्लेम्स असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड. या भागात एक शिर गेलेला आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता मोकळीता देत आहे. ज्यामध्ये अनेक लोकांच्या मला बांधून ठेवलेले जे काही साखळी आहे त्यातील एक एक साखळी आता तुटायला चालू झाली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सांधे दुखणे विशेष प्रकारे हाताच्या पायाच्या बोटांच्या भागामध्ये वगैरे मुंगी येत आहे. नंबनेस येऊन भरत आहे. अशा त्रास असलेल्या अनेक लोकांना आता पुरेपूर सुटका मिळालेला आहे. कोणाच्या तरी बोटावरती वगैरे मुंगी येत आहे. अशा त्रास असलेले कोणाला तरी सुटका मिळाला असे अनुभव आता येत असेल तर हात वर करू शकताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तर पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. माकड हाडाच्या भागामध्ये जबरदस्त त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभूने आता भरपूर इझीनेस भरपूर सुटका आता दिलेला आहे. टांग्याच्या हाडाच्या भागातील त्रास प्रभू दूर करून देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.